सर्वांना नमस्कार। आज आपण पान नंबर 18 वरील वाचा समजून घ्या हा स्वाध्याय आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि या वाचा समजून घ्या मध्ये काय आहे तेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर वाचा समजून घ्या यासाठी एक चित्र दिलेले आहे। यामध्ये मध्यभागी पुस्तक आणि पेन ठेवलेला आहे आणि यामध्ये काय सांगितलेले आहे ते खालच्या बाजूला देण्यात आले। यामध्ये काय सांगितलेले आहे तर पुस्तक हा एकच शब्दावरील वाक्यांमध्ये कसा विविध प्रकारे आला आहे ते वाचा, नीट समजून घ्या। आता डुक्कर हा शब्द योग्य प्रकारे वापरून खालील वाक्ये पूर्ण करा। आता खालील वाक्यांमध्ये डुक्कर हा शब्द वापरायचा आहे, परंतु या ठिकाणी वरील जे चित्र दिलेले आहे यामध्ये पुस्तकाची विविध रूपे, पुस्तक या शब्दाची विविध रूपे दिलेली आहेत। तर ती कोणकोणती रूपे दिलेली आहेत तर चला आपण येथून सुरुवात करू। अशा पुस्तकांमधून छान छान गोष्टी वाचता येतात। या ठिकाणी पुस्तक याला प्रत्यय जोडलेला आहे, तो म्हणजे पुस्तकांमधून। या पुस्तकावर पेन आहे, त्यामध्ये पुस्तक या शब्दाला प्रत्यय जोडला आहे, तो वेगळा शब्द तयार केला आहे, तो म्हणजे पुस्तकावर। यातून अर्थपूर्ण वाक्य तयार होते। या पुस्तकावरून माझी आणि ताईची भांडणे होतात। तर येथे काय आला शब्द आहे पुस्तकावरून। पुस्तकांना नीट हाताळावे, येथे पुस्तकचा वेगळा शब्द म्हणजे पुस्तकांना। या पुस्तकावर 30 रुपये सूट मिळाली होती। तर या ठिकाणी काय शब्द आलेला आहे पुस्तकावर। तर या पुस्तकातली प्रत्येक गोष्ट विनोदी आहे। पुस्तकातली मला हे पुस्तक आवडतं, या ठिकाणी पुस्तकला पुस्तकच शब्द ठेवलेला आहे। या पुस्तकातून मी मजेशीर विनोद वाचले। या पुस्तकाच्या 53व्या पानावर घुबडाचे चित्र आहे। तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी पुस्तकाचे वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत। त्याच पद्धतीने आपण खाली डुक्कर हा शब्द योग्य प्रकारे वापरून खालील वाक्य तयार करायचे आहेत। या ठिकाणी पुस्तकाची वेगवेगळी रूपे, आता या ठिकाणी जर पुस्तकावर, पुस्तकांनी किंवा पुस्तकांना किंवा पुस्तकांमधून या शब्दाला जर वेगळा शब्द द्यायचा म्हणलं तर हे वाक्य व्यवस्थित होत नाही। त्यासाठी परफेक्ट किंवा योग्य असा शब्द त्या ठिकाणी भरणे गरजेचे आहे। तर चला हे खालील उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊयात। पहा या ठिकाणी डुक्कर हा शब्द या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्याला वेगवेगळे प्रत्यय जोडायचे आहेत। म्हणजेच काय तर काही लोक शेतीसोबत डुक्कर पाळण्याचा व्यवसाय करतात। या ठिकाणी आपण घेतलेला आहे। आ मध्ये काय भरता येईल पहा, डुकरांपासून आपल्याला चामडे मिळते। या ठिकाणी आपण डुकरांपासून हा शब्द घेतलेला आहे। ई मध्ये काय आहे बघा, डुकराला वराह असेही म्हणतात। म्हणजे आपण या ठिकाणी शब्द घेतलेला आहे डुकराला। तर डुक्कर पाळणारे लोक डुकरावर खूप माया करतात। या ठिकाणी आपण शब्द घेतलेला आहे डुकरावर। खवळलेल्या डुकराने मारलेल्या मुसंडीला लोक घाबरतात। या ठिकाणी आपण डुकराने हा शब्द घेतलेला आहे। वरील जे आपण प्रत्यय लावलेले शब्द पुस्तकाचे पाहिले होते त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी डुक्कर या शब्दालाही वेगवेगळे प्रत्यय लावले आणि त्यातूनच प्रत्यय लावल्यानंतर अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी कोणता शब्द योग्य असेल तेही या ठिकाणी पाहिलेले आहे। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन स्वाध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।